गोलंदाजीमध्ये तकदीर माळी वन्स अगेन 7 धावा खर्च करून एकच आपण पाहिलं एक विकेट काढली. तकदीर माळी विथ बॉल विथ बॅट काय कामगिरी तकदीर माळी यांची राहिली. खेळाला आता सुरुवात पहिल्या षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतो. जतीन तयार होतो आणि टीम वीर तानाजी दापोडे 12th मॅन कॉम बॉक्स मध्ये पाठवा. चला टीम वीर तानाजी दापोडे 12वा खेळाडू त्वरित पाठवा. 12th मॅन लवकर पाठवा. हर्षद चौधरी आणि त्यांच्या समवेत जीत इथे ओपनिंगला आलेत. पहिल्या सत्राच्या खेळाला प्रारंभ आणि पहिलं षटक जतीन दरम्यान सुरुवात करतोय गोलंदाजीला. राऊंड द विकेट पहिलाच बॉल वॉट अ शॉट कॉपी बुक स्टाईल अपीच खेळले होते. प्रॉपर टायमिंग प्रॉपर प्लेसमेंट मिळतील किती बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार हाच तर क्लास आहे हर्षद चौधरीचा. येणाऱ्या बॅटिंग क्रमामध्ये प्रितेश पाटील देखील आहेत. बघा प्रितेश पाटील असतील त्यानंतर गणेश असतील गणू फुल टाकला सन्मान दिलाय हर्षद चौधरीने. एक सिंगल रन दरम्यान इथे पूर्ण केली जाईल पण दुसरीचा कॉल देखील केला गेला कारण तीन फिल्डर मिड ऑफला एक्झॅक्टली काय करत होते आता हा प्रश्न मला देखील पडला कारण एखादा फिल्डरला क्विकली बॉल फील्ड करून थ्रो करायचा होता. ते कार्य तिथे एकाही फिल्डरने लवकर केले नाही. त्या अनुषंगाने जिथे एक मिळाली असते तिथे 2 धावा कंप्लीट झाला. धाव फलक आता 8 वरती. बघा शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट आहे 4च ओव्हरची मॅच आहे. एका धावेचं महत्त्व जास्त आहे. त्या अनुषंगाने आउटफील्डमध्ये क्विक राहणं ॲज अ फिल्डर ही गोष्ट देखील महत्त्वाची आहे. नेक्स्ट बॉल बॅटचा टोला लागला मिड ऑनला फिल्डर आता रनआउटची संधी आणि ती स्वीकारली देखील जाईल. गोल्डन डक कोणताही चेंडू फेस न करताना आता जीतला जावं लागेल वापस आणि हा पहिला धक्का लागला वीर तानाजी स्पोर्ट्स दापोडेला. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होता. क्रमांक 4 वरती सुजल दरम्यान इथे बॅटिंग करण्यासाठी येतो. क्रमांक 4 वरती क्रमांक 3 वरती माफी सुद्धा क्रमांक 3 वरती सुजल दरम्यान इथे येतो. अजून देखील जर आपण विचार केला तर बघा बॅटिंगमध्ये दमखम आहे आणि स्पेशली हर्षद चौधरीचा जर आपण विचार केला तर नो डाऊट सातत्याने अनेक वर्ष या फलंदाजाने चांगलं कार्य केलं आणि त्याची खऱ्या अर्थाने त्याचं चांगलं खेळ होणं देखील आवश्यक तितकंच आहे. स्टेप आउट झाला आता. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग चांगली सिंगल रन दरम्यान इथे कंप्लीट केली जाईल. धावफळक या एका धावेच्या मदतीने धावफळक आता पुढे जातोय. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला या एका धावेच्या मदतीने आता 9 धावा धावफळकावरती. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. अजून देखील 2 चेंडू शिल्लक असतील या पहिल्या षटकामध्ये. जतीनचं पहिलं षटक षटकाराने आघात झाला त्यानंतर 2 त्यांना विकेट मिळाली ती देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि एक सिंगल धाव फलक 9 वरती आहे. आता स्ट्रायकिंग एंडवरती सुजल आपल्याला पाहायला मिळतील. सुजल पहिलाच बॉल ऑन साईडला खेळायचा होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. फिल्डर पोहोचतात आता देखील फिल्डिंग चांगलीच राहिली. बघा सुरुवात षटकाराने जरूर झाली बट त्यानंतर आपण म्हणूया की गोलंदाजाने देखील एक मिनी कमबॅक केला बिकॉज गेले 4 चेंडू आपण पाहिले 4 धावा खर्च झाल्या. एक विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये देखील आली आणि हे षटक आता आपण म्हणू शकतो की 50-50 बॅटिंग करणाऱ्या टीमच्या देखील बाजूने नाही आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने देखील नाही आहे कारण एक विकेट देखील आणि रन्स 10 आहेत.
बट हा फटका हवेमध्ये हर्षद चौधरीचा बॅट मधनं हा फटका मिळतील किती बॉल दरम्यान गेलाय वन बाउन्स ओव्हर द लाईन 4. फटका जर आपण पाहिला तर एका क्षणाला असं वाटलं की लॉंगॉनला क्लिअर करेल की काय बट मिसटायमिंग होता बट गॅपमध्ये होता तसा ॲडव्हान्टेज हर्षद आणि टीम दापोडेला मिळतो बॉल एका टप्प्याने गेला 4 धावा मिळतील आणि अशा प्रकारे खेळ समाप्त पहिल्या षटकाचा आफ्टर फर्स्ट ओव्हर 14 लॉस ऑफ 1 विकेट टीम वीर तानाजी स्पोर्ट्स दापोडे. अजून देखील जर आपण उर्वरित खेळाचा विचार केला तर येणाऱ्या 3 षटकांचा खेळ अजून देखील बाकी सेकंड ओव्हर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रणव भोईर दरम्यान तयार होतो आणि या टीमचा खऱ्या अर्थाने प्रामुख्याने पाहिले गेले तर महत्त्वपूर्ण खेळाडू देखील आपण त्याला म्हणू शकतो कारण प्रणवची बॅटिंग असो त्यानंतर प्रणवची बॉलिंग असो या दोन्ही गोष्टी आवाज भिनार टीमसाठी महत्त्वाच्या आहेत आणि सध्या सगळीला प्रणव गोलंदाजी मार्कवरती तयार होतं बघा फर्स्ट ओव्हर थोडं एक्सपेन्सिव्ह आपण म्हणूया बिकॉज 14 धावा गेल्या 1 विकेट जीतची होती बट अजून देखील बॅटिंग क्रम भरपूर बाकी आहे आणि हर्षद चौधरी सारखा बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणव येतोय सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आता पहिल्या षटकामध्ये बघा ज्या गोष्टी घडल्या 14 धावा खर्च झाला त्याला थोडं आता कव्हरअप करण्याचं कार्य ना प्रणवला या ओव्हरमध्ये करायचं आहे आणि त्यासाठी इकॉनॉमिकल ओव्हर प्लस हर्षद चौधरीची विकेट या गोष्टीकडे आता थोडं लक्ष द्यावं लागेल आवाज भिनार टीमला कारण हर्षद जर इथनं खेळला तर इथनं पहिल्या सत्रामध्ये आपल्याला जास्तीत जास्त धावा बनताना दिसू शकतात. सेकंड ओव्हर चला थोडी घाई करा टीम भिनार फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले तर ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर लॉंगॉनला फिल्डर आहे पहिलाच बॉल ऑन साइडला फटका बट फसला फिल्डर आहेत का फेस मध्ये कॅच पकडली जाईल सफलता अगदी पहिल्याच बॉल वरती प्रणव भोईरीसाठी बाद झाला बॅटर सुजलच्या स्वरूपामध्ये हा दुसरा धक्का नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 प्रितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये येतो आणखीन एक महत्त्वपूर्ण फलंदाज या संघाचा 2 धक्के लागलेत बट ही ती जोडी आहे जिच्यावरती जास्त विश्वास आहे आणि जिच्यावरती कुठे ना कुठे या संघाची जिम्मेदारी देखील आहे त्या अनुषंगाने प्रितेश असो अथवा हर्षद असो इथं दोन्ही बॅटर्सला चांगली बॅटिंग करणं आवश्यक कारण 2 धक्के लागले जीत देखील 0 वरती बाद झाला त्यानंतर कोणताही चेंडू फेस देखील नाही केला त्यानंतर सुजल देखील एका धाव्यावरती बाद झाले अवघ्या 14 धाव्यांवरती आता 2 धक्के लागलेत बट एक इम्पॉर्टंट जोडी आणि या जोडीला कशा प्रकारे तोडलं जाईल याचा विचार प्रणव आणि आवाज भिनार संघ नक्कीच करेल. राउंड द विकेट नेक्स्ट बॉल प्रितेश ड्राइव्ह करत असताना फिल्डर आहेत शॉट एक्स्ट्रा कव्हरला दरम्यान एक सिंगलच मिळेल दुसऱ्या धावायचा प्रयत्न देखील केला नाहीये प्रितेश इंटरेस्टेड दिसत होता बट हर्षदने नकारलं सिंगल मिळेल धावफलक एका धाव्याच्या मधीन आता 15 धावा धावफलकावरती बघा पहिलाच फटका आपण पाहिला वाईड ऑफ स्टंप विथ दिली होती ड्राईव्ह करण्यासाठी खऱ्या अर्थानं आमंत्रण दिलं होतं ड्राईव्हचा फटका आपण पाहिला फक्त सिंगल धावफलक 15 नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे एकविरा स्पोर्ट्स मानकोली त्यांचा विपक्षामध्ये 15 मारुती स्पोर्ट्स काल्हेर आणि त्यामध्ये जो जिंकेल तो अशा दिवसामधल्या अंतिम सामन्यामध्ये आपल्याला प्रवेश करताना दिसेल सरप्राईज करणारी ही डिलिव्हरी कारण पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स देखील पाहायला मिळाला बघा चकित जर आपण पाहिले तर बॅटर हर्षद देखील झाले कारण सरप्राईज झाले कारण अतिरिक्त बाउन्स मागील चेंडूवरती आपण पाहिला निर्धाव चेंडू येतोय प्रणवचं हे षटक आतापर्यंत 3 चेंडू त्याने टाकलेत आणि 3 मध्ये आतापर्यंत त्याने फक्त एकच धाव खर्च केलेली आहे. नेक्स्ट बॉल यावेळेस बॅकवर्ड वरती जाऊन अपीच खेळलेत ऑन दी टोज खेळलेत बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर नाहीये गॅप आहे आणि बॉल निघून देखील जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चौकार येतो
बघा हर्षद चौधरी नो डाऊट ही इज अ प्युअर क्लास पॅटर्न बिकॉज आतापर्यंत आपण जे फटके त्याचे पाकलेत कारण षटकार असो अगदी बॅट स्विंग त्याचा त्यानंतर अगदी स्ट्रेट बॅटने स्ट्रोक खेळला होता त्यानंतर मागील चौकार आपण जो पाकला तासावरती देखील भरपूर चांगलं एक्झिक्युशन त्याचं राखलं धावफलक या 4 धावांच्या मदतीने आता स्कोर कार्ड 19 वरती जाऊन पोहोचला. नेक्स्ट बॉल आता ड्राईव्ह करत असताना आता देखील गॅप आहे फिल्डर डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये धावतात मिसफील्ड झाली त्याचा फायदा हर्षद चौधरी आणि टीम दापोडेला नक्कीच मिळेल कारण हा बॉल देखील डीप एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डरला भेट देत असताना बाउंड्री लाईनचा बाहेर बॅक टू बॅक 2 चौकार हर्षदचा बॅटमधनं. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत आणि जी रणगती थांबली होती ना तिला आता गती प्रदान करण्याचं कार्य हर्षद चौधरीने इथे केलं. धाव फलक 23. बघा म्हणून मी म्हटलंच होतं की आवाज भिनारला जर या सामन्यामध्ये या पहिल्या सत्रामध्ये त्यांचा आवाज गुंजवायचा आहे ना तर विकेट्स घ्यावे लागतील स्पेशली हर्षदची. आता देखील प्रहार केला हॅमर केला फिल्डर आहेत कॅच पकडली जाईल 2 चौकार जरूर आले. जस्ट मी उल्लेख केला की हर्षदची विकेट आणि ती विकेट काढली आहे प्रणवने. धक्का दरम्यान इथे फार मोठा लागलाय कारण बाद झाले बॅटर हर्षद चौधरी आणि हा 3रा धक्का लागला टीम दापोडेला. नवीन फलंदाज आता गणेश येतात क्रमांक 5 वरती. नवीन फलंदाज गणेश आता क्रमांक 5. हर्षद बाद झाला धाव फलक जर आपण पाकलं 23. 23 धावा खेळ समाप्त देखील झाला. आता 2 ओव्हरचा 3रा षटक. आता या 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाज रोहन गोलंदाजी मार्कवरती तयार होतो या 3ऱ्या षटकासाठी. प्रणवला 2 सफलता मिळाला 2ऱ्या षटकामध्ये. बॅटर सुजल असतील त्यानंतर हर्षद चौधरीला देखील त्याने बाद केलं. स्पेशली जे फिल्डर मिड ऑफला होते त्यांचं आपण कौतुक करूया कारण त्यांनी चांगली कॅच पकडली लास्ट ओव्हरच्या लास्ट बॉलवरती. आता 3रा षटक गोलंदाज रोहन तयार होतोय 2 षटकांमध्ये 23 आणखी किती बनतील किती धाव्याचा टार्गेट इथे सेट केला जाईल आणि जास्तीत जास्त धावा जर बनवायच्या आहेत ना तर सध्याच्याकडे जो स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आहे ना प्रितेश पाटील तसं मैदानात सातमध्ये थांबणं आवश्यक. 3rd ओव्हर रोहन तयार होतो समोर असेल प्रितेश. पहिलाच बॉल स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता गोलंदाज रोहनचा अगेन्स्ट प्रितेशचा बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. निर्धाव चेंडू दरम्यान इथे येतोय. डॉट बॉल धाव फलक पाकले गेले तर स्थिर आहे 23 वरती. अजून देखील या पहिल्या सत्रामध्ये येणारा 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट बॉल बघा फर्स्ट ऑफ ऑल ज्याप्रमाणे प्रितेशचा आपण स्टान्स पाहिला फुटवर्कचा वापर पाहिला असं वाटलं की ऑफस्टमवरती जाऊन खेळायचं आहे बट शेवटच्या मोमेंटला आपण पाकलं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे कुठे ना कुठे गोलंदाज रोहन आपल्याला फलंदाजांपेक्षा एक पाऊल पुढे दिसतात कारण मागील दोन्ही चेंडूंवरती त्या गोष्टी घडल्या. स्विचिट खेळण्याचा जेव्हा प्रयत्न झाला चेंडू आपण पाकला तर गुडलँड स्पॉटवरती टाकला गेला होता आणि त्यानंतर जसं पाहिले की प्रितेश शफल झाला तेव्हा देखील बॉल अगदी वाईड ऑफ ऑफस्टम टाकला. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ॲज अ बॉलर तुम्हाला फलंदाजा प्रत्येकी मुवमेंटवरती लक्ष ठेवणं हे महत्त्वाचं आहे. वाईड ऑफ ऑफस्टम फुल लेंथ डिलिव्हरी टाकली जरूर बट दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. या अतिरिक्त रनचा मदतीने आता धावफलक जाऊन पोहोचला 25. 25 धावा धावफलकावरती आहेत. जेव्हा खऱ्या अर्थाने इनिंगला सुरुवात झाली हर्षदचा जो स्टार्ट होता त्यानं असं वाटलं की इझिली पहिल्या सत्रामध्ये 50-55 देखील बनवल्या जाऊ शकतात बट काय बाउंड बॅक आणि काय कमबॅक दरम्यान इथे केला आवाज भिनार टीमने. दरम्यान आता देखील अपील झाली बट अंपायरसाठी आपण वेट करूया. बॅटचा संपर्क तेच वाटलं देखील होतं आणि एक सिंगल मिळेल. धाव फलक आता
26. कमबॅक चांगला राहिला. सुरुवात थोडी खराब जरूर झाली बट त्यानंतर कमबॅक तितका चांगला राहिला. प्रणवने 2 विकेट काढले आणि अगदी रोहनचं हे षटक आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडूंवरती फक्त 3 धावा. त्यामध्ये देखील आपण विचार केला तर एक अतिरिक्त आहे. नेक्स्ट बॉल. प्रितेश लोवा फुल टॉस ड्राईव्हचा फटका मिड ऑफला बीट केलाय. लॉंग ऑफचे फिल्डर धावतात जरूर बट चान्स नाहीये. बॉल जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. चौकार येतो प्रितेश पाटीलचा बॅटमधनं. आणि पाहिलं गेलं तर ज्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट आहे त्याचप्रमाणे गोलंदाजी केली जाते. चौकार लास्ट बॉलवरती प्रितेशच्या बॅटमधनं आला. असे भरपूर मोठे फटके हवे आहेत. बॉलर बॅक स्ट्रोक रनआउटची शक्यता झाली असती. आता देखील कम्युनिकेशनचा अभाव. आता देखील संधी गमावली. चाललंय काय भागम भाग. फर्स्ट ऑफ ऑल विकेट कीपर ने थ्रो केला गोलंदाजाकडे. गोलंदाजाने अगदी निशाणा साधला. त्यामध्ये यश नाही. त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजाला दिसलं की आता देखील होऊ शकतं, आता ट्राय करूया, तेव्हा देखील निशाणा साधता आला नाहीये. ड्रामा पाहायला मिळाला मागील चेंडूवरती. प्रयत्न झाले बट रनआउट जे मिळायला हवं होतं ते मिळालं नाही. आज लक फॅक्टर गणेशच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतो बट सध्या सगळीला जर आपण विचार केला लक फॅक्टर तर हवाच आहे बट त्यासोबत रन्स देखील हवेत. धाव फलक 30 आहे. नेक्स्ट बॉल. आता देखील वाईड यॉर्कर बट प्रितेश पाटीलचं कौतुक करूया. बॅटचा फक्त फेस ओपन केला, फक्त दिशा दिली, बीट केलं फर्स्ट ऑफ ऑल विकेट कीपरला आणि त्यानंतर शॉर्ट थर्डचा फिल्डरला. बॉल केला लॉंग स्टॉप रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. चौकार द्रमाण इथे अंतिम बॉलवरती आलं आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक आहे 34 आणि आतापर्यंत जर आपण विचार केला तर विकेट्स गेले 3 आणि खेळ शिल्लक आहे या पहिल्या सत्रामध्ये येणाऱ्या एका षटकाचा. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल एकविरा स्पोर्ट्स मानकोली त्यांचा विपक्षामध्ये बंद्रा मारुती स्पोर्ट्स काल्नेर अशी बॅटल आपल्याला यानंतर पाहायला मिळेल. 6 चेंडू अजून देखील शिल्लक असतील पहिल्या सत्रामध्ये. 34 आहेत. प्रितेश आहे मैदानाच्या मध्ये, गणेश देखील आहे. लास्ट ओव्हर मिनिमम 12 ते 15 म्हटलं गेलं तर 45 किंवा अगदी 50 धावांच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न इथे करावा लागेल दोन्ही फलंदाजांना. कारण ज्याप्रमाणे मी सांगितलं की आवाज विनर संघाचा आपण परफॉर्मन्स निंबवलीच्या स्पर्धेमध्ये अतिशय चांगला पाहिला होता. एक यंग टीम आहे बट टॅलेंटेड प्लेयर या टीमकडे देखील आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट इथनं लढाई लढणं किंवा जिंकणं ही गोष्ट तितकीही सोपी जाणार नाही आहे. टीम दापोडेला फाईट तर करावी लागणार आहे. लास्ट ओव्हर आता गोलंदाज या अंतिम षटकामध्ये प्रणय द्रमाण इथे तयार होतात आणि खरं तर या टीममध्ये पाहिलं तर स्कोर कार्ड 34-34. या टीममध्ये जर पाहिलं ना तर मोस्ट ऑफ जे मी खेळाडू अंडर 90s अंडर 22ला पाहिलेत ना त्यातपैकी भरपूर सारे खेळाडू या टीममध्ये आहेत आणि असे भरपूर सारे संघ आहेत. त्यामध्ये आपण भाटाले टीमचा देखील उल्लेख करूया जो आज संघ खेळणार आहे. त्यांचे देखील अगदी अंडर 90s पासून 22s पासून तोच संघ आज ग्रामीणला देखील आपण खेळताना पाहतोय. म्हणजे यंगस्टर्सने देखील फार चांगलं क्रिकेट त्यांचं डेव्हलप केलं. गणेशचा हा फटका पुल जरूर केला बट मिस्टॅमिंग आहे. काऊ फेसमध्ये फिल्डर डाऊन दी बॉल, कॅच पकडली जाईल. सफलता इथे मिळेल प्रणयला आणि धक्का लागला. इथे आणखीन एक टीम दापोडेला बॅटर बाद झालेत गणेश. नवीन फलंदाज आता क्रमांक 6 वरती गीतेश येतात. नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये आणि त्याचप्रमाणे या दरम्यान शुभ आगमन झालं ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये सन्मान चिन्ह पुरस्कृत झालं आणि खऱ्या अर्थाने साहेबांच्या अर्धांगिनी आज विद्यमान सरपंच देखील आहेत वडगरच्या सौभाग्यवती
पौर्णिमाताई जितेंद्र पाटील मॅडम आणि आज नुकतंच ज्यांचं शुभागमन झालं जितेंद्रजी पाटील साहेबांची शुभ उपस्थिती या दुपारच्या सत्रामध्ये साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्याचप्रमाणे त्यांच्या समेत आपण पाहू शकतात इंडिगो हॉस्पिटलचे प्रोप्रायटर सिद्धार्थजी साबणे साहेबांचं देखील शुभागमन झालं साहेबांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मागच्या दिशेने आपण जाऊया. प्रितेश आता स्ट्रायकिंग एंडवरती आला. अजून देखील 4 चेंडू आहेत या पहिल्या सत्रामध्ये. धावफलक 35 थांबला. अगदी रनवे रिदम मध्ये थोडा अडथळा आला प्रणयचा आणि लास्ट ओव्हर आहे त्याला देखील ठाऊक आहे. समोर प्रितेश आहे. लाईन आणि लेंथ मध्ये जरा मिस्टेक झाली तर डेफिनेटली मोठा फटका येऊ शकतो. फुल लेंथ टाकलाय समोरच्या दिशेने. हेलिकॉप्टर ड्राईव्ह प्रणव आहे. लॉंग ऑनला सिंगल मिळेल. दुसरीसाठी प्रितेश परतलाय. बट घडलं काय पाहावं लागेल. कम्युनिकेशनचा अभाव राहिला. दुसरा धावेचा रिस्की कॉल होता आणि त्या प्रयत्नांमध्ये बाद झाला बॅटर आता प्रितेश पाटील. लॉंग ऑनला प्रणव होता आणि ज्याप्रमाणे त्याने बॉल फील्ड केला थ्रो केला क्विक थ्रो आणि ऑन द स्टंप थ्रो आणि त्या अनुषंगाने बघा त्याचा एक ॲडव्हान्टेज मिळाला की क्विकली थ्रो केला त्या अनुषंगाने प्रितेशची विकेट मिळाली. कारण बघा सेकंड्सचा फरक होता. कदाचित 4-5 सेकंड लेस झाले असते तर प्रितेश त्या साईडला असते आणि विकेट देखील मिळाली नसते. गीतेश बाद झाले असते पण तसं काही झाले नाही आहे. आउटफील्डमध्ये जो वर्क प्रणवचा पाहायला मिळाला लॉंग ऑनला त्याचा ॲडव्हान्टेज मिळाला की प्रितेश बाद झालेत. गीतेश ट्रॅकिंग एंडवरती अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बाटाने बॉलचा कॉन्टॅक्ट झाला नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतो आणि पहिल्या सत्रामध्ये आता खेळ शिल्लक आहे येणाऱ्या 2 चेंडूंचा. बट ॲट दी एंड खुश असेल टीम आवाज भिनार कारण हर्षद चौधरीचा एक्सप्लोजिव्ह स्टार्ट बट तरी सुद्धा अंतिम षटकापर्यंत येता येता धावफलक फक्त आणि फक्त 35 आणि अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. गीतेश वन्स अगेन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि जे नियम आपल्याला सांगतात त्या अनुषंगाने बॅटर आउट देखील नसेल. हा देखील निर्धाव चेंडू आहे आणि 1 चेंडू शिल्लक असेल आता या पहिल्या सत्रामध्ये आणि यानंतर मानकोली विपक्ष कालदेरीची आपल्याला लढत पाहायला मिळेल आणि टॉस देखील आपण करणार आहोत. बघा पहिले षटक जिथे 14 धावा आल्या त्यानंतर प्रणवचं षटक ज्याच्यामध्ये 9 गेला 2 विकेट देखील त्याने काढल्या. त्यानंतर रोहनचा अगेन्स्ट 11 धावा आणि प्रणयचं हे षटक फार चांगलं राहिलं. लास्ट बॉल आणि अंतिम बॉलवरती देखील मिळेल सफलता आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला. पहिल्या सत्रामध्ये टोटल रन्स इथे बनवलेले आहेत. वीर तानाजी दापोडे संघाने 36 बनवलेले आहेत आणि 37चा टार्गेट इथे सेट केला जाईल आणि टॉस देखील आपण करणार आहोत. मानकोली विपक्ष काल्हेर अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. आपण एक शुभ सन्मान करणार आहोत कारण तालुका क्रिकेटमध्ये किंग ऑफ रिंग ज्याला म्हटलं जातं एक क्वालिटी प्लेअर आणि त्याचप्रमाणे भरपूर चांगले व्यक्तिमत्व देखील आहेत. काल्हेर रत्न नंदनजी पाटील दादांचा आपण सन्मान आपण इथे करणार आहोत आणि मी कुणाल दादांना विनंती करतो आपला शुभहस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे आणि पुढील सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये देखील दिसणार आहेत. त्यांचा चांगला खेळ आपल्याला पुढील सामन्यामध्ये देखील पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे आणखीन एक शुभ सन्मान आपण करूया. इंडिगो हॉस्पिटलचे प्रोप्रायटर श्रीमान सिद्धार्थजी साबणे सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण करूया आणि हा सन्मान करण्याकरिता मी पुन्हा एकदा कुणाल दादांना विनंती करतो आपला शुभहस्ते सिद्धार्थजी साबणे सरांचा सन्मान करायचा.
त्यानंतर डुंगे गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य दिलीपजी भोईर साहेबांचा आपण शुभ सन्मान आपण करूया। मी पुन्हा एकदा कुणाल दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते दिलीपजी भोईर साहेबांचा सन्मान करायचा। थँक्यू टीचर। टॉस देखील आपण करूया आणि व्यासपीठावरनं सिद्धार्थजी साबणे सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करणार आहोत। मी सरांना विनंती करतो की आपण यायचे टॉस बॉक्स मध्ये। टॉस आपण करूया। मानकोली विपक्ष काल्हेरेशी लढत आपल्याला पाहायला मिळेल। सिद्धार्थजी साबणे सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत। कॉल कोणाचा असेल ते सांगा। काल्हे टीमचा कॉल असेल। सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया। हेड अशी मागणी आहे कामेशची आणि निर्माण हेड झाला। टॉस काल्हे टीमने जिंकला। मॅच देखील सुरू होती फक्त निर्णय सांगा। क्षेत्ररक्षण टॉस कंप्लीट। टॉस जिंकला टीम काल्हेरने प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला। साबान देखील मी विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे। सेकंड इनिंगला आता सुरुवात होईल आणि पुन्हा एकदा समालोचन कक्षामधून आपण आवाज ऐकूया सुभाजी धुमाल सरांचा। धन्यवाद विशाल पाटील। प्रथम फलंदाजी करताना वीरतानाजी दापोडे संघाने 4 षटकामध्ये आपल्या धावफलकात 6 गाड्यांच्या मोबदल्यात धावा तळकल्या। त्या 36 आणि 37 धावांचं आव्हान इथे ठेवलं गेलेलं आवाज भिनार संघासमोर आणि आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते। इथे मात्र फोर्स केलेला चेंडू अगदी एक्स्ट्रा काउटच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल डीप एक्स्ट्रा गुरीतमधून सीमा पार। पहिल्याच चेंडूवर पहिला दमदार चौकार। आपला अकाउंट ओपन केलं आणि चौकारांनी संघाचं अकाउंट देखील भिनार संघाचं इथे ओपन होत आहे। आव्हान येथे 37 धावांचा वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक हाताळतो गोलंदाज संघ नायक आपण पाहतो वीरताना दापोडे संघाचा प्रितेश पाटील। आवाज स्पोर्ट्स भिनार संघाने नक्कीच इंदाच्या हंगामाचा विचार केला तर डीडी ग्राउंड भिनार इथे चांगलं प्रदर्शन केलं होतं निंबवलीच्या इश्कामध्ये। इथे मात्र आठपटे अंदाजामध्ये हा फटका केलेला आहे। स्क्वेअर ऑफ द विकेट डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न ओथ्रो झालेला आहे आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय या मिसफील्ड देखील पाहायला मिळते। 3 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत। ह्या चुका मात्र टाळाव्या लागतील कारण आपण पाहतोय अगोदरच लक्ष कमी आहे। आधीच कर्ज बाजार आणि त्यात उसने शेजारी अशी नक्कीच गत व्हायला नको कारण एक माफक लक्ष आहे केवळ 37 धावांचं आणि लक्ष्याचं जर संरक्षण करायचं असेल तर ह्या चुका मात्र दापोडे संघाला टाळावे लागतील। पावलपेचं पहिले षटक मार्गस्थ आहे। प्रितेश पाटील पावलपेचं पहिले षटक हाताळतोय। 2 क्षेत्ररक्षक ऑलराऊंडमध्ये तैनात केले गेले त्यामध्ये डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळतोय। इथे फाईन खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या मधोमध चेंडू घेता आला नाही फलंदाज सुनील भोईर याला। प्रणव भोईर आणि सुनील भोईर ही सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते। धावसंख्या 7 37 लक्षाचा पाठलाग आवाज स्पोर्ट्स भिनार संघ करतोय।
प्रितेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द स्टंप. इथे वेगवान चेंडू अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते प्रितेश पाटील याच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर धावपलीकडे 7 धावा चौकार खर्च केला होता आणि त्यानंतर चांगली वापसी पाहायला मिळते. अशा प्रकारचे गोलंदाजी जर हाताळले गेले तर या धावांचं देखील संरक्षण केले जाऊ शकतं. प्रितेश पाटील यांनी दाखवून दिलेलं आहे षटकामध्ये. इथे पावलांचा वापर करून हा फटका केला मात्र मिस टायमिंग आहे. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये कुठल्या प्रकारची चूक नाही आणि पहिला फलंदाज बाद होतोय सुनील भोईरच्या रूपाने. पहिला फलंदाज बाद होताना सुनील आणि त्यानंतर आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय आवाज स्पोर्ट्स भिनार संघाकडून कपिल घाटाल. गोलंदाजीत बदल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सुजल सज्ज होतोय. सुजल गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल तर सामोरं जाईल फलंदाज प्रणव भोईर. इथे मात्र फुलटाच चेंडू आणि पंचांचा भीमर नोचा देखील इशारा येतोय. हा चेंडू निघून जातोय सीमापार. 6 धावांचा षटकार 6+1 7 धावा धावप्लिंग मध्ये जोडल्या जातात. अतिशय खराब चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार घेताना आपण बघतोय प्रणव भोईर हा फलंदाज आणि पुढील चेंडू फीड देखील असणार आहे. यावेळी मात्र कुठल्या प्रकारचं नुकसान होणार नाही कारण फ्रीडचा चेंडू आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने आवाज स्पोर्ट्स भिनार संघाची धावसंख्या पोहोचते ती 15वर. 37 धावांचं लक्ष आहे. आपण सामना पाहतोय वीरतानाजी दापोडी विपक्ष आवाज स्पोर्ट्स भिनार या दोन संघामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे सुजल दापोडी संघाकडून दुसरं षटक करण्यासाठी आलेलं आहे तर यावेळी सामनाकरी फलंदाज कपिल घाटाल. केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे मात्र पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. या 2 धावने कपिल घाटाल आपलं खातं उघडतोय आणि 2 धावीने भिनार संघाची धावसंख्या पोहोचते ती 17वर. सदतीस धावांचं लक्ष आणि लक्ष्याचा पाठलाग आवाज स्पोर्ट्स भिनार संघ करताना पाहायला मिळतोय. दुसरं षटक प्रगती वादावर सुजेल दुसरं षटक चालतोय. इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू येतोय ऑफ साईडला शॉर्ट कव्हर रिजन मध्ये. 1 धाव दरम्यान फलंदाजाने पूर्ण केले. बॅटकट पंच दिलीप पाटील दाखवतात. या सिंगलने संघाची धावसंख्या 18वर पोहोचते. नेक्स्ट मॅच मित्रांनो आपण पाहणार आहोत एकविरा स्पोर्ट्स मानकुली विपक्ष भद्रावती कालेर या 2 संघामध्ये. त्यानंतर जयप्रामध्ये भाटाले आणि ऐदेवी वडनोकर हा सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी विकेट टू विकेट हा चेंडू हाताळला होता. स्वतःच्या फॉलतरमध्ये चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते सुजेलकडून. कुठल्या प्रकारची धाव नाही. चांगली वापसी आपण पाहतोय भीमर नंतर केलेली आहे कारण त्यानंतर जे 4 चेंडूमध्ये फक्त 4च धावा सुजेल यांनी खर्च केलेल्या आहेत. पहिल्या चेंडूचा जर अपवाद वगळला तर
कंट्रोल फुलचा फटका, शॉर्ट ऑन फुल, मिड विकेट रिझनमध्ये प्रोटेक्शन आहे. एक धावा, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगल हळूच पुरस्कृत धाव फलकावर पोहोचते ते 19 वर. 37 या लक्षाचा पाठलाग आवाजपूर्स बिना संघ करतोय. पहिला फलंदाज बाद देऊन पॅडलमध्ये परतलेले या सुनील भोईरच्या रूपाने, तर प्रणव भोईर आणि कपिल घाटल ही जोडी मैदानामध्ये सध्या फलंदाजी करताना. इथे मात्र चांगला चेंडू आणि चांगल्या चेंडूने या षटकाची देखील समाप्ती, 2 षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटकाची समाप्तीनंतर आवाज स्पोर्ट्स बिना संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर झालेली आहे ती 1/19. चांगले षटक आपण सुजलचं पाहिलेलं आहे, कारण या षटकामध्ये सुजलला यांनी पहिला नो चेंडू हाताळल्यानंतर देखील फक्त 12 धावांचं खर्च केलेले आहेत. आता माझं समीकरण शेवटच्या 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये इथून 18 धावांची आवश्यकता आहे. प्रणय पाटील आता मात्र तिसरे षटक देण्यासाठी सज्ज होईल. विरुद्धाची दापोडी या संघ आपण NXT मध्ये पाहतोय आणि या संघाच्या माध्यमातून मेगा इव्हेंट देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या चषकावर जहारी राजुनी संघाने या बेस्ट ऑफ बोरसिटी संघाला पराभूत करून आपलं नाव कोडलं होतं. प्रणय पाटील तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकामधील पहिला चेंडू. इथे या यॉर्करलॅनचा चेंडू, सर एक चेंडू छोट्या बॅकबीचा वापर करण्यास मजूर केला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकला असता, मात्र थ्रो तेवढा चांगला नव्हता, कारण तर कुठल्या एंडला थ्रो करायचा होता हे देखील नक्कीच आपल्याला समजलं नव्हतं. असं दाखवताना आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चांगलं पाहायला मिळालं होता. दरम्यान संघाची धावसंख्या 21 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर प्रणय पाटील हाताळतोय. इथे मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. थोडंसं मिसफिल पाहायला मिळतं आणि परिणाम स्वरूपात जिथे एक धाव होती ते 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. एक धाव आता मात्र खूप महत्त्वाची असणार आहे दोन्ही संघांसाठी. आपण पाहतोय या एका बाजूला आवाज स्पोर्ट्स भिनार, तर दुसऱ्या बाजूला वीर तानाजी दापोडे. पुन्हा एकदा 2 धावा, या 2 धावीने 23 वर धावसंख्या पोहोचते. फ्री किल्ल्या चेंडूला क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे, मात्र 2 धावा घेण्यापासून पुन्हा एकदा रोखू शकले नाही फलंदाजांना. क्रिकेटच्या लाईफ लाईनचा वापर इथे केला जातोय या आवाज स्पोर्ट्स भिनार संघाकडून. आपण पाहतोय 2-2 धावेने धावफलक आता सध्या हालता ठेवलेला आहे. 25 धावा धावफलकावर झळकल्या जात आहेत. तिसरे षटक मार्गस्थ असताना आव्हान येथे 37 धावांचा 37 लक्षाचा पाठलाग आवाज भिनार संघ करतोय. प्रणय राईट अमोर द स्टंप. इथे मात्र फुलटॉस जरगून चेंडूला लॉफ केलेला आहे. लॉफ्ट ॲट फटका, चेंडू निघून जातोय लॉंगच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार.
संघाची धावसंख्या 31-31. भिनार संघाचा जर इतिहास पाहायचा झाला तर ग्रामीण क्रिकेटचा पहिला विश्वचषक अर्थात बीसीए चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम या संघाने आरशी पाटील फाउंडेशन या मैदानावर केला होता. ग्रामीण क्रिकेटचा पहिला विश्वचषक ज्याला चॅम्पियन ट्रॉफी नक्कीच हे नाव दिलं गेलं होतं आणि तो पहिला चषक जिंकण्याचा विक्रम या संघाच्या नावे ज्याने आरशी पाटील फाउंडेशन या मैदानावर हा कारनामा केला होता. आवा स्पोर्ट्स भिनार त्यावेळी त्या चषकाचा विजेता संघ ठरला होता. इथे मात्र चांगला चेंडू, अगदी यॉर्कर लेनचा चेंडू, वाईड यॉर्कर. धावसंख्या 31. मात्र इथून फक्त 6 धावांची आवश्यकता आहे आवा स्पोर्ट्स भिनार संघाला सामना जिंकण्यासाठी. आज आपण पाहतो विरताने दापोडे संघाला लौकिकाला साजेशी फलंदाजी. हर्षद चौधरीचा अपवाद वगळला आणि त्यानंतर प्रितेश पाटीलचा अपवाद वगळला तर इतर फलंदाजीने फक्त हजेरी लावण्याचं काम केलं होतं. दिशेमध्ये भरकटतोय, पंचांचा इशारा येतोय वाईटचा. आव्हान त्याचा वाईटच्या रूपाने 32 धावा, 5 धावांची आवश्यकता आहे इथून विजयासाठी आवाज भिनार संघाला. इथे मात्र फटका चांगला आहे, धावा देखील चांगल्या मिळतील. चेंडू निघून जाईल पॉइंट रिझर्व मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. लेवल आणि इथून फक्त एका धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी आवाज स्पोर्ट्स भिनार संघाला. 6 चेंडू आणि केवळ एका धावेची आवश्यकता आहे. सोपं समीकरण आपण पाहतोय आता मात्र आवाज स्पोर्ट्स भिनार संघासाठी. वेतानाजी दापोडे संघाकडून नक्कीच पहिल्या इनिंगमध्ये आपण जर बघितलं तर चांगली फलंदाजी पाहायला मिळाली नव्हती. हर्षदांनी प्रितेशचा अपवाद वगळला आणि म्हणूनच फक्त 36 धावा त्यांनी निर्धारित 4 षटकामध्ये धावफलक झलकवले होते आणि 37 धावांचं एक माफक लक्ष भिनार संघासमोर त्यांनी उभं केलं होतं. इथेच शेवटचं षटक करण्यासाठी आहे. केवळ एका धावेची आवश्यकता आहे भिनार संघाला विजयासाठी. विजयी फटका, विजय संपादन केलेले आहे आवाज भिनार संघाने. अभिनंदन आवाज भिनार, अभिनंदन लिटिल मास्टर सुनील भोईर यांना. हडलक वीरताने दापोडे, हडलक संगणक प्रितेश पाटील, हडलक हर्षद चौधरी. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे बनवल्या आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच सलामीला येऊन ज्यांनी उत्कृष्ट